की याचं हे होते ना. हे पायीचं काय चालू आहे? दाई दुई साऱ्या पाकडू राहिली या घरात आणि इकडे कांदे आहेत. अनातीस मालक किचन आहे आणि घर धुता येत नाही कांद्याच्यानं. कांद्या खाली का जरासं पाणी गेलं का झालं मग सळले सगळे कांदे. आता सांगू सांगू जीव कावला. मामांग इथले काम हात चाललंय. आता बेसन करता करताच बेसन करायच्या नांदातच आल्या होत्या बकऱ्यात. मग आता बेसन करायला तर एका ठिकाणी काही बसा नाही लागत. बेसन वाफेवर लावून दिलं आणि बकरा बांधून घेतल्या. त्याने पाणी बी पाजून घेतलं आणि आता आणतो पसारा बाहेर आणि घासून घेतलं एवढे भांडे. आता सकाळचं वातावरण तर पाहिलंच तुम्ही. सारा ढगाळ वातावरण होतं. आता एवढं ऊन तपू राहिलं का भांडे घासणं बी मुश्किल होतात की काय काय माहीत. अटकते झालं का? मला एकच सूप राहिलं. झाडून काढतो ना मग मी पटकन. हो. भांडे नेऊन ठेवतो. एकच सूप राहिलं म्हणतं. मस्त बाहेर जा बा पाकड पुखड करायला त्या निंबाखाली. लोक 2-3 गप्पा सांगतात. आपलं कामही होते. ते तर जमतच नाही अंदर घरात. बकऱ्याचं चालू आहे मस्त आराम. दादाची तयारी कुठे आहे काय माहीत. चालू आहे घरीच दाढी. चला मग एवढे भांडे घेतो मी घासून. नाही तर लय जास्त प्लॅटफॉर्मवर ऊन होणार आहे. झाडू मारायचा तर काही प्रश्नच नाही. आज आई तर काही उठत नाही. जिकडे जावा तिकडे माया बरं नाही कुकडे. आता हा आहे आमच्या आईचा कारनामा. काल मी इडल्या केल्या होत्या तर आज तिकडे खटल्यात इडल्या बनल्या. इडल्या तर एक नंबर बनल्या. पण मला माहित नव्हतं की मला इडलीचा नाश्ता येणार आहे. आणि आईनं आणून ठेवलं दवडीत. आता हे जेवता जेवता दिसलं मला. येतं आता सांगा मी इडली डोसा नाश्ता करू का जेवण करू. मी सांगतही नाही आणून ठेवते तर. आणि मी बनवली मस्त पत्ता गोबी. आणि रात्री तुम्हाला सांगितलं होतं की भाजीले होतं मटण. तर मग आता जरासं उरलं ते बी मी आता खाऊन घेतो. आता माझ्या जीवनात अशा गोष्टी घडतात की मला माहीत काहीच नसते. म्हणजे लक्ष नव्हतं मला. फ्रीजमध्ये ठेवलं होतं मटण. तर मग ते मटण गरम केलं. एवढ्याच भाजीत माझं जेवण झालं असतं. मला पत्ता गोबी करायची काही गरजच नसती. माझी बी मेमरी थोडीशी कमजोर झाली वाटते. म्हणून एवढं ध्यान नाही राहू राहिलं. चला मग आता मटण आहे तर घेतो जेवण करून. आणि मटण आहे तर घेतो निंबू का. मटण आहे तर निंबू कांदा लागतेच आपल्याला जेवायला. आता गोबीची भाजी ठेवा लागेल मग फ्रीज मध्ये. आता झाली तर झाली गोबीची भाजी. लई मोठी झाली माझ्या ना. पण गोबीचं बेसन मला मटणापेक्षा आवडते बरं. पण असं आहे का ते आता ही भाजी खराब होणार आहे. मग मटणाची गोबीची भाजी खाल्ली का ते बी पाहा लागते. मग जास्त फेक जो काही करा नाही लागत. तेव्हाच कुठे पुरठी पडणार आहे. कारण का आपल्याला नाही नोकरी ना. आता मला नाही नोकरी ना. कोणचं जॉब करतो मी ना काय. वावरातले कामं असले तर वावरातली मजुरी करणे आणि खाणे. त्यासाठी मग मी असे भागवाभागवीचे कामं करतो. दिवस काढणं आहेत आपल्याला तेवढे दिवस काढतो. चांगले दिवस तर काही यायची शक्यता नाही आता असं मला वाटू राहिलं. चिन्ह दिसू राहिलं समोर. जेवढं होते आपलं भागवा भुगव तेवढं करायची. नाहीतर मग तर जेवढं आहे तेवढं खाणं आहे. या मग जेवायला. आता संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागते. आज दुपारी काहीच काम केलं नाही मी. मस्त फक्त आराम केला. आता आराम कायचा कूलर नाही तर पंख्याच्या गरम हवेत. बकरा विकरायले पाणी भरून ठेवलं सगळं. बकऱ्याचीच वाट आहे आता. पण बकरा काही अजून आल्या नाही. संध्याकाळचा स्वयंपाक काही करावं लागते. त्यासाठी ना मग
मी पहिले आता चुलीत गवऱ्या भरून घेतो. गवऱ्या भरल्या का टेन्शनचं काम नाही, फुलके आपले होतात. गवऱ्या आहेत का बाहेर? आणि आता गवऱ्या भरायला टोपलं नाही. टोपल्यात आणल्या जातात गवऱ्या मस्त चूल भरून. हे काय इकडे बुंदी, सगळी बुंदी वाया गेली. आता पुंजा नेऊन टाका लागेल मला पहिले बाहेर, आणि तिकडूनच आणा लागते मग गवऱ्या. मग पुंजा, अरे बाबा एका हातानं काही उचलत नाही बाबा पुंजा बी. का हा काय जुन्या पुंज्यात एका हातानं तर काही उचलला नाही. उचललाय तर भारी लय हाय. बैल घरचे पाहिजे, घरचे. मग चल आईचं चाललं बैलायले पाणी पाजलं. आणि जुगाचं काय चाललं? जुगाची चालली आबाजीची सेवा. मी काय करतो बसल्या बसल्या माय काम, मला काय दुसरे काम आहेत बाई. जुगा चल बाई आता चूल पेटवतो. ते मस्त वाढलं हो जुगा. आ पण पतल्या पतले टाकली कर लागते, तिला भंतेजी कर लागते. अनागरिकाची भंतेजी. बकऱ्याची वाट पाहिली आता लोक, पण बकऱ्या काही येऊन नाही राहिल्या. कधी तर 9, आज तर 9:30 वाजताच बकऱ्या आल्या होत्या. आता संध्याकाळच्या तर काही बकऱ्या येऊन नाही राहिल्या. आता एका बकरीला मुंगाची डाळ लावावी लागते, त्यासाठी थांबेलो मी. नाही तर पोळ्या टाकून घेतल्या असत्या पटकनच. 2 फुलके टाकायला काही टाइम नाही लागत मला. चूल भरा लागते तवा कुठे माय फुलके होतात. कोणचे जाडे होतात तर कोणचे बारके होतात, तर मग इस्तो पाहिजे. माहित आहे का तुले? देतं का एवढं पेटून? मी पीठ चोरतो मग घरात ते लोक. भाज बरं जराशे खरंच वांगे बी. हे राहू द्या आता. अतिस आई देते पेटून चूल, पण आईचं काही खरं नाही. पेटवते तर पेटवतही नाही. तिला ध्यान देत राहावं लागते. काही मेळ नाही येऊन राहिला संध्याकाळी स्वयंपाक करायचा. सकाळी भाजी करायला लागते तर संध्याकाळी पोळ्या करायला लागतात. कराव काय? आज चहा करायची काही गरज नाही. चहा आज तिकडल्याच खटल्यात झाला मला, म्हणून आज काही चहा ठेवत नाही. मस्त असे 2 फुलके टाकून घेतो. आईने चूल पेटवायची सांगितली. आता आई चूल पेटवते का नाही पेटवत. एवढं पीठ चुरून घेतो आणि तुम्हाला दाखवतोस मग मी आईनं चूल पेटवली का नाही पेटवली. का बसते बाहेरच. आता संध्याकाळची मस्त मीटिंग बसते बाहेर बायाची. देवा आई पेटून देवा, मी पीठ चुरून राहिली. झालंच नाही का तुम्ही अजून बैल पण पाजणं. पीठ चुरून घेतलं आणि केला एवढा मोठा पसारा. आता बाहेर दाखवतो तुम्हाला आईनं चूल पेटवली का नाही. आईनं काय कारणाने केले बाहेर. तर दुपट तर येऊ राहिला, पण एवढं मोठं कुटार भरून द्यायला ना चुली वर गवरे हात ना का पीठ माय मुरून पतलं होते फुलक्याचं, पण तरी काही चुलीत इस्त पडत नाही. वातावरण एकदम मस्त बनलं संध्याकाळचं. एकदम म्हणजे असं थंडगार आहे वातावरण आजचं. बकऱ्या गेटातून किती की येऊ पाहू, पण बकऱ्या काही येऊन नाही राहिल्या. जशा दिसल्या होत्या मला झयक, पण काही नाही आल्या. बकऱ्याला पाणी भरून ठेवलं होतं तर आवा पिठाचंच पाणी देतात हो बाई. रिचू कायले देतं. आईनं पाजून घेतलं बैल आले पाणी. तर आता बकऱ्या वर पेतात की नाही पेत पाणी. वलं असलं की चढतही नाही वर. ते भल्या नाटके आई.
ते भरून ठेवतो बकेट आता. आई भरायली बकरायली पाणी आणि मी पाहतो बकऱ्या आला का. ते येऊ राहिल्या आमच्या बकऱ्या. दिसू राहिल्या का तुम्हाला? डामडोला चालत चालत आलं आमच्या बकऱ्या. आमच्या दादाले ना इंधन आणण्याचं कोणीच सांगत नाही, पण तरी इंधन आणतात. मस्त अशी चूल पेटली हवेच्या सुतानं आणि बकऱ्याला पाणी पाजून घेतलं. आता फक्त 2 फुलके टाकायचे. तेवढे 2 फुलके टाकून घेतो मी. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.